अरे यार मेरा पूरा हाथ भी कांप रहा है, इसका शक्ल दिख जाता अच्छा। त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते। मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची। तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघेही पूर्वी शेजारी राहायला होते। त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण 1 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो, नट बोल्ट टाईट करायचा, त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू केलेला आहे। सर किती वार केले त्याच्यावरती? 16 टोटल 14 ते 16 वार केले असतात। पोस्टमॉर्टम चालू आहे, परंतु डोक्यावरती मल्टिपल वार आहेत। तेच कारण आहे, दुसरं काय नाही। प्रेम प्रकरणातूनच ते हे झालेलं आहे। अफेअर एक दुसऱ्याशी असणार। मुलगा आणि मुलगी काय करायची नेमकी? कुठे? मुलगी एका खाजगी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय? मुलगाही खाजगी नोकरी करायचा, दोघेही खाजगी नोकऱ्या करायच्या। एकत्र आरोपीला चौकशी कामे ताब्यात घेतली, पुढची कारवाई चालू आहे। सर हे एकत्र कुठल्या कंपनीत होते? नाही, एकत्र नव्हते, शेजारी राहत होते पूर्वी। सर भर चौकात ही मर्डर झाला, किती लोक तिकडे होते? त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली असती। कदाचित लोकांना काय आव्हान करणार? मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढे झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही, नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित। सर आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला आहे? आता मर्डरचा 302चा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे।